बैलगाडा शर्यत म्हणलं की पुणे आणि अहमदनगर जिल्ह्यातील सर्वात सुप्रसिद्ध आणि जुना पारंपरिक खेळ म्हणजे बैलगाडा शर्यत. शर्यतीच्या या प्रकाराला जवळपास 400 वर्षाची जुनी परंपरा आहे. हा एकमेव शर्यतीचा असा प्रकार आहे की ज्यामध्ये शर्यत दरम्यान बैलांना सोडून दिले जाते, की ज्यामध्ये बैलांना गाडी चालवणारा कोणी चालक त्यांच्यासोबत नसतो. त्यामुळे ही शर्यत बैल त्यांच्या अंगमेहनतीवर ताकदीनुसार पळवली जातात. पावसाळा झाल्यानंतर गावोगावी चालू होणाऱ्या यात्रा जत्रांना या शर्यतीचे आयोजन केले जाते. या शर्यतीमध्ये 4 बैल असून बंधनकारक असते आणि एक घोडा बैलाचा वापर केला जातो. सर्वात पुढे घोडा पळतो, त्याच्या पाठीमागे बैले पळतात आणि त्यानंतर जी 2 बैल असतात त्यांना कांड असं म्हटले जाते आणि त्यानंतर बैलगाड्याला जुंपलेले 2 बैल असतात त्यांना जोकाट असे संबोधले जाते. या बैलगाड्यांना वजन 25 ते 30 किलो असते. या बैलांना 450 फूट अंतर हे सेकंदावर पार करायचे असते. सर्वात कमी सेकंदामध्ये जो बैलगाडा येईल त्याला घाटाचा राजा असा किताब दिला जातो. बैलांना पळण्यासाठी एक ठराविक प्रकारचा मऊ मातीचा घाट बनवलेला असतो की ज्याची दोन्ही बाजूला संरक्षण कठडे असतात. त्या कठड्याच्या बाजूला लोकांना बसण्याची व्यवस्था देखील असते. घाटामध्ये अंतिम सीमारेषेजवळ एक झेंडा असून माणूस उभा असतो की ज्याच्या इशाऱ्याला सेकंद मोजले जातात. जर घाट सपाट असेल तर 450 फूट अंतर आणि जर घाटात चढ असेल तर 430 फूट असे अंतर हे बैलगाडा शर्यतीच्या 4 बैलांना अंतिम सीमारेषा पार केल्यानंतर यापुढील घोडी चालवत असलेला चालक या बैलांना कंट्रोल करून थांबवतो. घोडी चालकाचे प्रमुख हे बैलांना योग्य दिशा आणि नेतृत्व करण्याचे असते. शर्यती जे पुणे जिल्ह्यामध्ये गावोगावी होणाऱ्या वार्षिक यात्रांना सार्वजनिक भरल्या जायच्या या शर्यतीच्या प्रकारात प्रत्येक शेतकरी ही स्वतः 4 बैले आणि घोडा पळवत असतो. शेतकऱ्याच्या दावणीला कमीत कमी 8 ते 10 बैले किंवा त्यापेक्षा जास्त सांभाळली जात होती. परंतु आता बैलगाडा शर्यत बंदीमुळे मधल्या काळात काही शेतकऱ्यांनी इथल्या शेतकऱ्यांनी 4 बैल सांभाळून त्यांना परवडत न लागल्यामुळे आणि हे शर्यत बंद झाल्यामुळे थोडेसे अडचणीत आल्यामुळे हा खेळ थोडा संपुष्टात येत आहे. आपल्या पाहायला मिळत आहे. त्यामुळे खिल्लार गाय बैल संख्या वाढवण्याची मदत होत आहे. फळीफोड म्हणजे काय? जसा घाट असेल त्या घाटाचे 1, 2, 3 नंबरचे विशिष्ट सेकंद ठरले असतात. छकडी शर्यत त्याच्यानंतर येते. छकडी शर्यत पश्चिम महाराष्ट्रात बैलगाडा शर्यतीनंतर सर्वात जास्त सुप्रसिद्ध, सर्वांच्या पसंतीचा आणि चुरशीचा खेळ म्हणजे छकडी शर्यत, जो पश्चिम महाराष्ट्रामध्ये खेळला जातो. या शर्यतीच्या प्रकाराला विदर्भात शंकरपट असे देखील म्हटले जाते, कारण या खेळामध्ये एकाच वेळेस 7, 8, 9 अशा गाड्या सोडल्या जातात आणि जवळपास 1200 फुटाचे अंतर हे सर्वात पहिल्यांदा जी छकडी गाडी पार करेल त्या बैलांना प्रथम क्रमांक दिला जातो. असे या जोडीने ओढल्या जाणाऱ्या या छकडी गाडीचे वजन अंदाजे 70 ते 80 किलो असते. या सर्व छकडी बैलगाड्यांना पळण्यासाठी माळ रानात मोकळ्या मैदानावर गरजेनुसार त्या गाडीसाठी मातीचे 8-10 वेगवेगळे ट्रॅक बनवले असतात. या खेळामध्ये छकडी गाडीमध्ये एक माणूस बसलेला असतो की जो बैलाचा चालक असतो. सातारा, पुसेगाव, सांगली, कराड, मुंबई, पुणे जिल्ह्यातील काही भागात हा खेळ वार्षिक यात्रांना मोठ्या आनंदाने खेळला जातो. ग्रामीण भागातील अर्थकारण हे खिल्लार बैलांच्या शर्यतीवर खूप मोठ्या प्रमाणात अवलंबून आहे. शर्यतीच्या प्रकारामध्ये 2 बैल ही स्पर्धकांकडे शेतकऱ्याकडे असणे गरजेचे आहे, ज्यांच्यामुळे चांगल्या प्रकारचा बैलगाडा संगोपन केला जातो. शंकरपट विदर्भात जास्त प्रमाणात हा पट खेळला जातो. 300 वर्षाची परंपरा असलेला विदर्भातील पारंपरिक स्पर्धा म्हणजे शंकरपट. जोडीची शर्यत म्हणजे शंकरपट. या खेळामध्ये काही भागात एका वेळेस एक गाडी किंवा काही भागात 2 बैलगाड्या सहभागी असतात. यामध्ये गाडीवर बसलेला चालक हा गाडी चालवत असतो. अंतिम सीमारेषेजवळ पंच कमिटी बसलेली असते. जी बैलजोडी सर्वात कमी वेळात 450 फूट अंतर पार पडेल त्यांना प्रथम क्रमांक दिला जातो. की ही स्पर्धा सेकंदावर चालते. विदर्भातील उमरखेडा, अमरावती, यवतमाळ, वर्धा, बुलढाणा जिल्ह्यातील बरेचसे शेतकरी या खेळासाठी बैलजोडी मोठ्या उत्साहात तयार करतात. हंगामी वर्षातील यात्रांना शंकरपट ही स्पर्धा भरवली जाते. पश्चिम महाराष्ट्रात खेळता जाणारा छकडी शर्यत आणि शंकरपटमधील गाडीमध्ये एकच फरक आहे. दोन्ही शर्यतीच्या प्रकारामध्ये मध्ये गाडीवर माणूस बसलेला असतो आणि बैलांना चालवत असतो.
छकडी शर्यतमध्ये चालक हा गुडघ्यावर तोल सांभाळून गाडीमध्ये बसत असतो. पण शंकरपटामध्ये चालकाला बसायला वेगळी जागा असते. जसं की दोन चालकांना जोडणारा जो अंक, दोन चालकांना जोडणारा अंक लोखंडी रॉड असतो, त्यावर बसण्यासाठी चालकास खास व्यवस्था असते. घोडा बैल शर्यत. शेंबी घोडा. नाशिक, अहमदनगर, राहुरी, सिन्नर या भागात घोडा आणि बैल याची स्पर्धा होते. या खेळामध्ये शेकडी गाडीला बैल व घोडा जुंपला जातो. या स्पर्धेमध्ये गाडीवर चालक बसलेला असतो. एक वेळेस 2 गाड्या या स्पर्धेत सोडल्या जातात. ही जी गाडी सर्वात प्रथम येईल त्यांना क्रमांक दिला जातो. मोकळ्या माळ रानात होणाऱ्या या स्पर्धेस 1000 फूट अंतर पळण्यासाठी असते. ही एकमेव स्पर्धा अशी आहे की ज्यामध्ये 2 वेगवेगळे विभिन्न प्रजातीचे प्राणी, घोडा आणि बैल एकत्र जुंपून करून ही स्पर्धा खेळली जाते. वेगवेगळे प्रजातीचे प्राणी एकत्र पळवले जातात. त्यामुळे पेटा संघटनेच्या या शर्यतीच्या प्रकाराला जास्त विरोध आहे. या शर्यतीच्या प्रकारामध्ये स्पर्धकाला 2 वेळा स्पर्धा खेळावी लागते, की ज्यामध्ये पहिल्या फेऱ्यामध्ये एक बैल आतून पळतो आणि दुसऱ्या फेऱ्याला दुसरा बैल बाहेरून पळतो. या शर्यतीमध्ये दोन्ही फेऱ्याच्या वेळेस घोडा मात्र एकच असतो, पण बैल मात्र वेगवेगळे पळवले जातात. कधी कधी एकच बैल देखील आतून बाहेरून पळवला जातो. लाकूड ओढण्याची शर्यत. इचलकरंजीकडे शिल्पकार श्रीमंत नारायण बाबासाहेब घोरपडे सरकारच्या काळापासून लाकूड शर्यती या चाल झालेल्या आहे. मित्रांनो, नारायण बाबासाहेब घोरपडे सरकार यांनी केलेल्या शेतीबरोबर पशुपालन व्यवसाय त्यांनी प्रेरणा दिली. दरवर्षी लाकूड ओढण्याच्या बैलांच्या शर्यती इचलकरंजी शहरात खेळल्या जायच्या. मोठ्या अशा प्रकारे महाराष्ट्रामध्ये भरपूर शर्यती होत आहेत. आरत परत शर्यत. महाराष्ट्रातील सांगली, कोल्हापूर भागात आणि कर्नाटकातील विजापूर, अथणी, कागवड भागात आरत पारत शर्यत खेळल्या जातात. या खेळाला जनरल शर्यत असे देखील बोलले जाते. महाराष्ट्रातील ही एकमेव शर्यत आहे की ज्यामध्ये सर्वात जास्त 5 ते 6 किलोमीटर अंतर हे बैलांना पार करावे लागते. या शर्यतीच्या प्रकारामध्ये एकाच वेळेस 10, 15, 20 किंवा त्यापेक्षा जास्त गाड्या एकाच वेळेस सोडल्या जातात. या शर्यतीच्या प्रकारामध्ये 2 चालक हे गाडीमध्ये बसलेले असतात. या गाडीचे वजन अंदाजे 80 ते 100 किलो असते. शर्यतीमध्ये एकूण 3 गट असतात. ते पुढीलप्रमाणे: अ गट, ब गट, बिनदाती गट. अ गटमध्ये कडदाती दाताला संपलेली बैल, ब गटमध्ये 2, 4, 6 दाती बैल पळवलेले जातात. बिनदाती गटामध्ये फक्त पळवण्यासाठी अंतर अंदाजे 5 किलोमीटर हे बाकीच्या गटापेक्षा कमी असते. शर्यतीच्या प्रकारामध्ये खूप मोठ्या किमतीची बक्षिसे असतात. काही बैलांना या शर्यतीमध्ये सलग 3 ते 5 वर्ष प्रथम क्रमांक मिळवून हिंदकेसरी किताब देखील मिळवलेला आहे. एकसंबा आणि विजापूर डांबरी या शर्यतीच्या प्रसिद्ध मैदान आहे. या शर्यतीच्या प्रकारामध्ये मोठ्या दमाची जास्त पळवणारे खिल्लार बैल वापरली जातात. त्यामुळे शेतकरी त्यांच्या संगोपनासाठी कुठलीही कमी पडू देत नाही. चिखलगुट्टा. कोल्हापूर जिल्ह्यातील आजर, गारगोटी, पन्हाळा, शाहूगड, गगनबावडा, राधानगरी या तालुक्यात जुलै महिन्यात भात शेतीच्या कामे संपली की ऑगस्ट महिन्यात चिखलगुट्टा शर्यत हा पारंपरिक खेळ आवर्जून खेळला जातो. या खेळामध्ये बैलांना पळवण्यासाठी 500 फूट लांबीची 4 चरी मारलेली एक मातीची ट्रँक बनवली जाते, की ज्यामध्ये गुडघाभर पाणी असते. त्यामध्ये जास्त प्रमाणात पाणी आणि कमी प्रमाणात चिखल असतो. बैलांना चालवण्यासाठी एक चालक, की ज्याला गुट्टेकरी म्हटले जाते, जो गुट्ट्यावर बसलेला असतो. गुट्टा हा लाकडापासून बनवलेला असतो. जो गुट्टेकरी चालक असतो त्याचा पायाचा अंगठा हा गुट्ट्यामध्ये एका दोरीच्या गाठीमध्ये अडकलेला असतो. बैलजोडीने अंतिम सीमारेषा पार केली की गुट्टेकरी आपला पायाचा अंगठा त्यातून सोडून बाजूला उडी मारतो असतो. अंतिम सीमारेषा पार केली की निशाणा दाखवले जाते. यावरून बैलजोडींची सेकंदामध्ये अंतर पार केले की पंच कमिटी ठरवत असतात. बैलांना या खेळामध्ये कमीत कमी 500 फूट अंतर पूर्ण करावे लागते. कोणी बैलजोडी नीट पळाली नाही तर बैल मालकाच्या इच्छेप्रमाणे त्यांना अजून एक संधी कमिटीमार्फत देण्यात येते. होण्या अगोदर सर्व बैलजोड्या एक ट्रॅक मधून पळवण्यासाठी अंतिम सीमारेषा जिथून शर्यतीला सुरुवात होते त्या ठिकाणी चालवत नेत्या जातात, जेणेकरून बैलांना पळण्याआधी ट्रॅकची माहिती असावी. कुठून पळायची ही सर्व माहिती या शर्यतीमध्ये बैलांना दिली जाते. किनारा शर्यत.
हा शर्यतीचा प्रकार कोकण किनारपट्टीमध्ये समुद्रकिनारी खेळला जातो. या बैलगाडीला दोन बैल जुंपले जातात व समुद्रकिनारी रेती व एकाच वेळेस अनेक गाड्या सोडल्या जातात. जी बैलगाडी पुढे निघेल त्या बैलगाडीला प्रथम क्रमांक दिला जातो. कोकणामध्ये शर्यतीसाठी सपाट मैदानाची संख्या खूप अपुरी असल्यामुळे ही शर्यत समुद्रकिनारी खेळली जाते. अलिबाग, किहीम, रायगड अशा किनारपट्ट्यात भागात या शर्यती जास्त होतात. बैलाची टक्कर महाराष्ट्रातील कोकण भाग, सिंधुदुर्ग जेथे बैलांना टक्कर खेळण्यासाठी प्रथम होता. गोवा राज्यात देखील अशा प्रकारच्या बैलांची टक्कर खेळण्याचे जयाच्या पण कालांतराने आता टक्कर जवळपास बंद झालेली आहे. यामध्ये दोन बैलांना एकमेकांसमोर आणून सोडले जायचे आणि त्यानंतर दोन बैलांमध्ये शिंग आणि कपाळाच्या साहाय्याने टक्करी खेळ हा त्यांच्या ताकदीप्रमाणे काही वेळ चालायचा. अंदाजे 10, 15, 20 मिनिटे हा खेळ रंगायचा. जो बैल सर्वात पहिले माघार घेऊन पळून जाईल तो बाद होत असे. तर मित्रांनो, कसा वाटला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा, जेणेकरून असेच नवीन व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत आपल्या बैलगाडा शर्यतीवाल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करेन.